हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर आज इकडे ऊन आहे, छान ऊन होतं, म्हणून मी ठरवलं आज मस्त आपले उडदाचे पापड बनवायचे. इकडे उन्हाळा झाला की आपल्या बायकांचं काय असते, मस्त पापड, कुरडया जे इकडे बनवता येते ना, ते बनवतात. तर मी पण आज उडदाचे पापड बनवणार आहे. पीठ मी घरून घेऊन आलेली होती उडदाचं, आणि जो पापड मसाला असतो तो पण मी घरून घेऊन आलेली होती. तर इथं जसं जसं आपल्या पुडीवरती ते लिहून दिलेलं आहे की किती किलोवरती किती मसाला वापरायचा, तसंच मग मी पुन्हा म्हटलं चुकायला नको, ते एकदम परफेक्ट असं मापून मी घेत आहे. आणि जो आपला रामबंधू मसाला आहे, मी 2 टाईपचे मसाले आणलेले आहे. एक दव्य का दिव्य जो आमच्याकडे मिळतो, आणि एक रामबंधू जो आपला आधीपासून सर्वीकडे मिळतच असतो. तो इकडे मसाले वगैरे मिळत नाही, त्याच्यामुळे मग मी घरूनच घेऊन येते. आणि एक त्यांनी सांगितलेलं आहे 1 लिटर का 1.5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला तो मसाला मिक्स करायचा आहे. आणि जो दव्य का दिव्य मसाला आहे त्याला असं पाण्यामध्ये उकडायची काही गरज नसते. रामबंधू मसाला असतो त्यात सांगितलेलं आहे की पाणी गरम होऊ द्यायचं, त्या मसाल्याला पाण्यामध्ये उकडायचं आणि ते पाणी थंड होऊ द्यायचं, नंतर आपल्याला त्यामध्ये पीठ भिजवायचं आहे. पण दव्य का दिव्य मसाला जो आहे तो डायरेक्ट आपण वापरू शकतो. तर मी पीठ मापून घेतलेले आहे. तिकडे मी आपला रामबंधू मसाला जो आहे तो उकडून ठेवलं, पाणी उकडून घेतलं, त्याच्यानंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवलं. तेच इकडे मी या दुसऱ्या मसाल्यासाठी पीठ मापून घेतलं आणि आता मी पीठ मळून घेते. आपल्याला सिंपल ते पुडी मसाल्याची टाकून घ्यायची आहे. पीठ मापून घ्यायचं आणि पुडी टाकून घ्यायची आणि थंड्या पाण्यानं, आपल्या नॉर्मल पाण्यानं आपल्याला ते आटा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं. आणि मग नंतर मी काय, आपल्याकडे तर मोठं जे असते ना कुट्याचं, त्याने कुटत असतात. त्याने काय होतं, पापड नरम होतात. तर मी माझ्याकडे छोटंसं कुट्याचं होतं आपलं खलबत्त्यातलं, तर ते मी घेतलेलं आणि छान त्या जेवढं होईल माझ्याच्यानं तेवढं मी कुटून काढलेलं आहे. आणि या पापडाचा जो आटा असतो ना, तो थोडा असा घट्ट असतो, थिक असतो पुरीपेक्षा, पण त्याने काय होतं, पापड आपले नरम होतात आणि फाटत नाही. तर इथं मी आटा छान चुरून घेतलेला आहे आणि मी इथं त्याला आपला कागद जो असतो तो रॅपर मी त्याला लावून घेते, जेणेकरून तो कडक पडू नये. तर एक तर आपला तयार झालेला आहे, असाच मी दुसरा पण तयार करून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर तो पण छान मळून घेतला मी आणि असंच मी पॅक करून घेतलेलं आहे. सर्व सामान घेऊन मी आली गार्डनमध्ये. याच्यासाठी ना, घरामध्ये गॅलरी मध्ये एवढं म्हणजे सुकतात ते, पण एवढं आपल्याला मोकळं करता येत नाही, म्हणून म्हटलं चला आज आपण मस्त आपल्या गार्डनमध्ये जाऊया. तर गार्डनमध्ये गेल्यानंतर चटई वगैरे सर्व मी घरून घेऊन आलेली होती. आणि आज अदितीच्या बाबांना सुट्टी होती, मुलींना पण सुट्टी होती. तर माझं काम मला थोडं इझी झालं. ते कसं झालं ते तुम्हाला मी समोर दाखवते. तर सर्व आटा वगैरे घेऊन आली, लाटणे वगैरे जेवढं सामान आपल्याला पापडसाठी लागते तेवढं सामान मी घेऊन आले. रूममध्ये न बसता मस्त झाडाच्या सावली खाली बसायचा आम्ही ठरवलं. आणि मुली पण खूप एक्सायटेड होत्या की त्यांना पण आज पापड बनवायचे. अन्वीला सुट्टी होती, तर अदिती तिकडे तिचं काहीतरी चालू आहे. अन्वी पूर्ण रेडी झालेली आहे आणि तिचं चालू आहे की मला पापड बनवण्यासाठी दे, पटपट कर, मला पापड बनवायचं आहे, मला आटा दे. तिला असं वाटतं की जसं आपण चपातीचा तोडून घेतो, गोल गोल बनवतो, तसं बनवायचं. तर मी एकदम प्रॉपर जसं आपल्याकडे चाक्या वगैरे बनवतात तसं करते, जेणेकरून जे पापड आपले ते व्यवस्थित यायला पाहिजे, चुकायला नको, म्हणजे लाल वगैरे असं खराब पापड व्हायला नको. नाहीतर काही आपण स्टेप चुकल्या आपल्या, किंवा आपण स्किप केल्या की आपले पापड लाल होतात, कडक होतात. तसं काही होऊ नये म्हणून मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप ते आपले जसे गावाकडे करतात तसे करत आहे. तर इथं आटा घेतलेला आहे मी छान, परत त्याला चुरून घेतलेला आहे. आणि जसे आपल्याकडे चाक्या पाडतात बघा, एक लांब साफ करून त्याच्यानंतर दोऱ्याने त्याचे छोटे छोटे असे पेढे बनवतात, तसे मी पेढे बनवणार आहे. आणि नंतर मग मुलींचं काम आणि माझं काम चालू होते. आता छान मी असं त्याचं साप बनवून घेतलेलं आहे. आमच्याकडे ना जे लाईनमध्ये जो गोल गोल बनवतात त्याला साप म्हणतात. आणि सापाचे मी आता पेढे बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर मग अदितीने तुम्हाला सांगितलेच, अन्वी छोट्या छोट्या चाक्या बनवून देणार आहे आणि त्या चाक्या अदिती थोड्या मोठ्या करणार आहे आणि नंतर मग त्याचा फायनल पापड मी बनवणार आहे. तर असं आमचं चालू होतं.
अन्वीला थोडं सांगत होती, पण लास्टपर्यंत छान अशा मस्त गोल गोल तिने चाक्या करून दिल्या मला. तुम्ही बघू शकत होता. आमच्याकडे लाटणे वगैरे असे नाही आहे जास्त लाटणं, आणि त्याच्यानंतर पोळपाट नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मुली छोटे छोटे त्यांनी लाटणे घेतलेले आहे. आणि इकडे तुम्ही जे बघू शकता ते रई आहे, आपल्या रईची काडी आहे, आणि ताटं त्यांनी घेतलेली आहे. तसंच ते ॲडजस्ट करून बिचारा मला मदत करत आहे. तर टोटल मी आज बनवणार आहे 2 किलोचे पापड मी बनवत आहे. तर 2 किलो आटा मी मापून घेतलेला होता, आणि बाकीचा आटा लावण्यासाठी तो वेगळा होता. 1 किलो मी काट्यावरती परफेक्ट असा मापून घेतला होता, कमी नाही जास्त नाही. त्याने काय होतं, आपले पापड जे आहे ते खराब होत नाही, लाल वगैरे पडत नाही, कडक पडत नाही. तर असं आता आमचं काम चालू झालेलं आहे. दिवसभर मला पापड जाणार आहे, कारण की ते लाटायला थोड्या बारीक लाटावं लागतात आणि थोडा टाईम पण लागतो. ऊन खूप आहे. पापड छान सुकत होते, आणि मुलींची इकडे मज्जा पण चालू होती. त्यांना पण खूप छान वाटत होतं बनवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, अन्वी पण तिच्या मानाने खूप छान बनवून देत होती अदितीला, आणि मस्त तेल लावून गोल गोल ती चाक्या अशा अदितीला बनवून देते. ते बघा किती छान मस्त गोल तिने बनवलेली आहे. आणि तेच पुढे चालून मग अदिती अशी थोडं पीठ लावून त्याला लांब करून देत होती मला. आणि नंतर जे फायनल पापड आहे ते मी बनवत होते, कारण की ते थोडे लांबावं लागतात. हे बघा, अदिती पण खूप छान असे मोठे मोठे करून देत आहे मला, मीडियम. आणि त्याच्यानंतर मी हे सर्व बनवून घेतले. आणि नंतर मग मुली थकून गेलेल्या होत्या, त्यांना थोडं बोर झालेलं होतं. तर मग अदितीचे बाबा म्हणत होते, आण मला पण ट्राय करू दे. तर मग थोड्या चाक्या मी करून देत होती, आणि अदितीचे बाबा पण मला मदत करत होते. म्हटलं चला, आज त्यांना म्हटलं तुम्ही पण इंजिनियर आहे, मला तुमचं काम दाखवा आणि थोडी मदत करा. हा जो पापड आहे ना, हा सर्वात मोठा बनवलेला होता. अदितीने मला म्हटलं, अम्मा 2-3 चाक्या मिळून मला एक पापड बनवून दाखव मोठावाला, तुला येतो का असंच पातळ. तर 3 चाक्या मिळून मस्त मोठा असा आपला पापड मी बनवलेला होता. तर अदितीच्या बाबांची आणि मुलींची पण मला खूप मदत झाली. त्यांच्या सुट्ट्या होत्या बिचाऱ्यांच्या, पण त्यांनी मला खूप मदत केली. अदितीचे बाबा पण छान असे मस्त गोल गोल पापड बनवत होते, मोठे मोठे. आणि थोडा पापड मग मी त्यांचा तिथं लांब करत होती. आणि इकडे आपल्या मॅडमचं बघा काय चालू आहे. अन्वीचं सर्व पीठ घेतलं आणि तिला कलर वाटत होते होळीचे, म्हणून सर्व तोंडाला आणि हातांनी तोंडाला लावून घेतले तिने. आणि अदिती चुपचाप तिला सांगत आहे की बाबाला पण लाव. तर असे मस्त मज्जा करत करत आमचे पापड चालू झालेले आहे. तर इथं अर्धे पापड मी 1 किलोचे पापड करून घेतले. नंतर भुका लागलेल्या होत्या दुपारी, तर इथंच जेवणासाठी पापड, तर ऊन छान असल्यामुळे पापड लगेच सुकून जात होते. पातळ केले त्याच्यामुळे काय होते, लगेच ते सुकून जात होते, आणि खूप छान झालेले होते. कलर पण मस्त पिवळा आलेला होता. तर जे सुकले आहे त्याचं 1-2 मी तुम्हाला भाजून दाखवते. स्वयंपाक मी सर्व घरून करून आणलेला होता. डाळ भात असं मी आज करून चपात्या वगैरे लाटत बसले नाही, कारण त्याने थोडा उशीर होतो. तर आज डाळ भातच मी करून आणलेलं, सिंपल आमची मस्त मिरचीची भाजी मी करून आणलेली आहे. तर इथं बघा, तुम्ही बघू शकता पापड भाजून घेतला मी, आणि कुठेच लाल तो झालेला नाही. मस्त छान असा पिवळा कलर त्याला आला. नाहीतर काय होतं ना, कधी कधी पापड असा आपला कडक होतो, लाल पडतात, भुसताबरोबर लाल होऊन जातो. तर इथं मस्त पिवळे आपले पापड झालेले, आणि खायला पण खूप छान नरम झालेले आहे. तर सर्व पापड आता माझे करून झालेले आहे. संध्याकाळी तुम्ही बघू शकता अजून पण खूप ऊन आहे. लगभग मला 5-6 वाजले होते, कारण सकाळी मी पापड करण्यासाठी उशिरा बसले होते. आणि थोडे असे कमी वाढलेले जे आहे त्यांची मी असे घडी करून ठेवणार आहे. आणि जास्त वाढले ना काय होतात, ते तुकडे पडतात, त्याचे तुटून जातात. तर जेव्हा जेव्हा थोडं त्यांच्यामध्ये ओलावा राहतो, तेव्हाच मी काय करते, त्याचे एकावरती एक करून त्यांची अशा एक गड्डी बनवते, आणि ते मग आरामात 1 वर्ष तसेचे तसेच राहतात. दुसऱ्या दिवशी त्या गड्डीला आपल्याला फोडायचं असते, आणि उन्हामध्ये आपल्याला त्यांना टाकायचं असते. पण मग आपण ओले जसे ठेवतो ना, तसे ते आपले वर्षभर टिकून राहतात. फक्त 2 दिवस त्यांना ती गड्डी फोडून त्यांना सुकावं लागतं, जेणेकरून त्यांना कीड वगैरे लागू नये. तर असे मी एक गड्डी बनवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर बाकी जे जास्त सुकलेले पापड होते ते मी बाजूला ठेवले. सकाळी माझं लक्ष नव्हतं, अदितीचे बाबा सुकवत होते, आणि एक्स्ट्रा ते सुकून गेले होते, एक्स्ट्रा वाढलेले होते. तर त्याच्यानंतर मी तळण्यासाठी थोडे पापड असे कापून घेतलेले आहे. तळ्याला ना खूप छान वाटतं, आणि ऊन खूप होतं, त्याच्यामुळे मी जे पेरलेलं आहे, काही नवीन पेरलेलं आहे, त्याला पाणी देत होती. तर संध्याकाळी मस्त पाणी इथं देता देता मुलींना आंघोळी करायच्या होत्या. सकाळ दिवसभर त्यांनी खूप मेहनत केली.
ये ना, चाल ना. संध्याकाळी मुलींची डिमांड होती की आज आम्हाला मॅगी खायची आहे. दिवसभर खूप मदत केली त्यांनी मला, म्हणून आज जे जे ते म्हणणार ते मी त्यांना बनवून देणार. तर इकडे माझे भांडे वगैरे मी सर्व काढून घेतलेले होते धुण्यासाठी आणि मुलींना मॅगी खायची होती. तर मॅगी गार्डनमध्ये ठेवलेलंच होतं, मी एक पाऊच ठेवलेलं होतं, त्यातली त्यांना मॅगी बनवून दिली. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी मस्त चपात्या करून घेतल्या मी, गार्डनमध्येच केल्या. आणि त्याच्यानंतर तोंडी लावण्यासाठी मस्त मेथीची भाजी, कांद्याची पात, आपल्या गार्डनमधली फ्रेशवाली कांद्याची पात तोडून घेतली, मेथी तोडून घेतली. आणि जो आपला खुडा असतो पापडांचा, तो मी पापडांचा आज खुडा बनवलेला आहे. आणि सर्व पापड मस्त आपले वाढलेले होते. तर इथं मस्त आमची पंगत बसलेली आहे. पापड जेवढे वाढले होते बाजूला करून घेतले, सर्व मी टपामध्ये भरले, काही बॉक्समध्ये भरून घेतले. आणि असा असतो आमच्याकडे पापडाचा खुडा बनवला जातो. पापड भाजले जातात आणि त्याच्यानंतर त्याचा बारीक खुडा करून त्यामध्ये लाल मिरची पावडर, तेल, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून असा मस्त पापडांचा खुडा बनवला होता. सोबत चपात्या आणि तोंडी लावण्यासाठी आपल्या गार्डनमधल्या मस्त कांद्याच्या पाती आणि मेथीची भाजी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.